आइए सुनते हैं मराठी में समाचार। आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा समापन समारोह नागपुरातील रेशीमबाग मैदान इथं पार पडला. या समापन समारोहाला कुमार मंगलम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. बिर्ला आणि मोहन भागवत यांनी डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आतापर्यंत प्रत्येक नागरिक आपत्तीच्या काळामध्ये राष्ट्र आणि समाजाच्या मागे खंबीरपणे उभा असतो, असं कुमार मंगलम बिर्ला यांनी आपल्या भाषणात सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली कार्यपद्धती अशा रीतीने विकसित केली आहे, ज्यामध्ये सर्व समाजाचे लोक आपली विविधता टिकवून एकाच सूत्रामध्ये बांधले जातात. आज भारताच्या कुटुंब व्यवस्थेचे अध्ययन सर्व जगात होत असल्याचं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सांगितलं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन पंधरवड्याची सुरुवात करण्यात येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुयोगनगर इथं वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात वर्षभरात 5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागपूरकरांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन महापौर नीता ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवार अविनाश आनंदराव ब्राह्मणकर तसेच अपक्ष उमेदवार नरेश माणिक ईश्वरकर आणि सचिन यशवंत कुंभलकर यांचा समावेश आहे. वातावरणातल्या अल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातल्या वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहू पट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केले जाईल. नमस्कार.